काय लेका कोंदळालय वाण झालास. मुंबईतल्या मलबार हिल परिसरात शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरेंना उद्देशून हा प्रश्न विचारतात. ठाकरे आणि वाण असं महाराज का म्हणले असतील? तर त्यामागं ठाकरे शैलीतील लेखन कारणीभूत होतं. खुद्द शाहू महाराजावर टीका करणारं लेखन ठाकरेंनी प्रबोधनच्या दुसऱ्याच अंकात केलं होतं. प्रबोधनकार ठाकरे असं खुद्द छत्रपतींच्या विरोधात लिहितील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण लेखन तर प्रकाशित झालं होतं. अंबाबाईचा नायटा या शीर्षकाखाली लेख ठाकरेंनी लिहिला होता आणि त्यामागं एका घटनेची पार्श्वभूमी होती. ती घटना नेमकी कोणती आणि या लेखनामागचं कारण काय हे आपण जाणून घेऊच. पण आजच्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे आणि प्रबोधनकार ठाकरेंचे ऋणानुबंध कसे होते याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहता शिरस्ता. राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरेंना कोदंड या नावानं हाक मारायचे. कोदंड का? तर कोंदणाचा टणकार या नावाने त्यांनी एक असं पुस्तक लिहिलं होतं, ज्या पुस्तकातून इतिहासाचार्य राजवाडे यांचे दावे खोडून काढणारं टीकात्मक लिखाण केलं होतं. जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा तत्कालीन महाराष्ट्रात या पुस्तकाचा जोरदार खप झाला आणि पुस्तक लोकप्रिय देखील झालं. त्यातील मजकूर काय होता आणि पुस्तक का लिहिलं हा स्वतंत्र विषय आहे. पण या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर शाहू महाराज प्रबोधनकारांना कोदंड असे हाक मारायचे. तर कोंदळाले वाण झालास असं शाहू महाराजांनी म्हणण्यामागे अंबाबाईचा नायटा हा लेख होता. त्याचं झालं असं की साधारणपणे 1921 साली कोल्हापुरात एक घटना घडली. अंबाबाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून काही मराठा जातीच्या विद्यार्थ्यांनी अंबाबाईची पूजा केली. या घटनेचे पडसाद कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर देखील उमटू लागले. केसरी सारख्या वृत्तपत्रातून देखील यावर भाष्य करण्यात आलं. पुजाऱ्यांना डावलून देवीची पूजा झाल्याने सगळीकडे कुजबूज सुरू झाली. त्यानंतर महाराजांच्या आदेशाने हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकलं. शाहू महाराजांच्या या आदेशाचा विरोध करण्यासाठी ठाकरेंनी अंबाबाईचा नायटा हा लेख लिहिला. पण यानंतर सगळ्यांचा कयास होता की महाराज ठाकरेंशी बोलणं बंद करतील किंवा दुर्लक्ष करतील. पण हा अंदाज चुकीचा ठरला. मुंबई दौऱ्यावर गेल्यानंतर महाराजांनी प्रबोधनकारांची भेट झाली. कोदंड वाण का झाला यावर चर्चा झाली आणि नवीन लेखनाच्या संबंधी महाराजांनी विचारपूस केली. ही घटना शाहू महाराजांच्या अगदी शेवटच्या काळातील आहे. त्याआधी शाहू महाराज आणि प्रबोधनकार यांचे संबंध कसे वाढत गेले या संबंधीचा आणखी एक किस्सा आहे. तो किस्सा आपण बघू आणि नंतर एक एक करून दोघांतील ऋणानुबंध समजून घेऊ. तर प्रबोधनकार मुंबईत PWD विभागात नोकरीत होते. त्यांची तब्येत अचानक बिघडली. जानेवारी 1921 साली न्यूमोनिया आणि टायफॉइड या आजाराने प्रबोधनकार अगदी बिछाण्यात खिळले. आजार पुढे 3 महिने चालूच राहिला. अशात अर्धपगारी रजा सुरू झाली. संसार चालवायला पैशाची अडचण भासू लागली. शाहू महाराजांनी 3 माणसं पैसे देऊन करून पाठवली आणि प्रबोधनकारांना भेटली. यात श्रीपतराव शिंदे देखील होते. त्यांनी ठाकरेंपुढे प्रस्ताव ठेवला. संदेश या वृत्तपत्रातून महाराजांवर टीका करणारे लेखन झाले. या लेखनाला प्रत्युत्तर देणारं लेखन ठाकरेंनी करावं आणि त्याच्या मोबदल्यात पैसे दिले जातील असं सांगितलं. लगेच ठाकरेंच्या पुढे चेक दिला गेला. मात्र प्रबोधनकार ठाकरेंनी चेक नाकारला आणि असला प्रसाद छत्रपतींचा काय, ब्रह्मदेवाने दिला तरी मी त्यावर थुंकतो असं वक्तव्य केलं. त्यानंतर ते तिघे माघारी कोल्हापूरला परतले. घडलेली घटना महाराजांना सांगितली. त्यावर महाराजांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या विषयी इंग्रजीत उद्गार काढले. ही इज द ओनली मॅन हू हॅव कम अक्रॉस हू कॅनॉट बी बॉट ऑर ब्राइब्ड. पैशाने कधीच विकला जाऊ शकत नाही असा माणूस म्हणून ठाकरेंची स्तुती केली. प्रबोधनकार ठाकरेंच्या अनेक पुस्तकांना महाराजांनी आर्थिक मदत केली. केवळ आर्थिक मदत न करता काही पुस्तकांसाठी इंग्रजी संदर्भ ग्रंथ परदेशातून उपलब्ध करून दिले. ठाकरेंच्या भिक्षुकशाहीचं बंड या पुस्तकासाठी 5,000 रुपयांची मदत केली. जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं तेव्हा केसरीची जबाबदारी नची केळकरांवर आली. त्याच काळात महाराजांनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली. ब्राह्मण वगळून या पीठाची निर्मिती करण्यात आली होती. या निर्णयावर केसरीत स्वराज्यद्रोही छत्रपती या शीर्षकाचा लेख लिहिला गेला. मुंबईत मुक्कामी पन्हाळा लॉजवर असताना ठाकरेंशी शाहू महाराजांची याबाबतीत चर्चा केली. चर्चेतून साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांचा विषय निघाला. प्रतापसिंह महाराजांना कसे कपट करून पदावरून काढले याचा इतिहास प्रबोधनकारांनी महाराजांना सांगितला. यावर महाराजांनी केसरीतल्या टीकेचा संदर्भ देत कट कारस्थान केलं गेलं ते पहिले छत्रपती आम्ही नाहीच. अखेर प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून काढण्याची सूचना महाराजांनी ठाकरेंना केली. पुढे महाराज बडोद्याला गेले. तिथून माघारी आले आणि गंभीर आजारी पडले. आजारी असताना त्यांनी ठाकरेंना बोलावून घेतले. डॉक्टरांनी त्यांना बोलायची परवानगी दिली नव्हती. तरी देखील महाराजांनी साताऱ्याच्या छत्रपतींचा इतिहास केव्हा लिहितोय अशी ठाकरेंना विचारणा केली. तशी शपथ घ्यायला सांगितली. ती भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराजांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच
दीनदुबळ्यांच्या भवितव्याचा सर्चलाईट विझला असं उद्गार प्रबोधनकार ठाकरेंनी काढले. तर राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे ऋणानुबंध असे होते. खरं तर राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील घटनांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला हा उजाळा. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.